नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील मोठ्या कंपन्यांच्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत टोरेंट, ओला इलेक्ट्रिक, अल्कम मेडटेक, डीमार्ट, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड आणि इंडिया सीपीआय डाटा, त्याचबरोबर US सीपीआय डाटा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर सर्वात आधी टॉरेंट फार्माने क्वार्टर 3 फायनान्शियल सर्व्हिसमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तर त्याचा रेव्हेन्यू पाहिला तर 3,303 कोटी म्हणजे 18% वाढ दिसत आहे. आणि नेट प्रॉफिट 635 कोटी म्हणजे 26% वाढ दिसत आहे. तसेच कंपनीने इंटरम डिव्हिडंड 29 रुपये प्रति शेअर जाहीर केला आहे. आणि कंपनीचा 9 महिन्याचा रेव्हेन्यू पाहिला तर 9,783 कोटी म्हणजे 14% वाढ. आणि ग्रोथ पाहिला तर इंडियाकडे 14% ग्रोथ आणि US मध्ये 19% ग्रोथ, ब्राझीलमध्ये 27% इतकी ग्रोथ आली आहे. तसेच JB फार्मा ॲक्विजिशन पाहिला तर टॉरेंट JB फार्मा ॲक्विजिशन पुढे नेत आहे, ज्यामुळे क्रॉनिक सिगमेंट मजबूत होत आहे आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये लीडरशिप वाढत आहे. आता पुढील बातमी ओला इलेक्ट्रिकसाठी. हा क्वार्टर चॅलेंजिंग ठरला, पण काही सकारात्मक संकेतही दिसले. तर त्याचे मुख्य आकडे पाहिले तर डिलिव्हरीज 32,680 म्हणजे 61% घट. आणि त्याचा रेव्हेन्यू पाहिला तर 470 कोटी म्हणजे 55% घट. आणि ग्रॉस मार्जिन 34.3%, बस थोडकी सुधारणा दिसत आहे. आणि नेट लॉस पाहिला तर 487 कोटी म्हणजे 13.7% घट दिसत आहे. आता पुढील बातमी अल्केम मेडटेक. तर कंपनीने अक्युलेटेक होल्डिंग AG मध्ये 55% स्टेक खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसे हा डील साईज युरो 99.40 मिलियन म्हणजेच 1074 कोटीचा असेल. तसे युरोपमधील सेकंड लार्जेस्ट कार्डेट इम्प्लिमेंट प्लेयर, त्याचबरोबर 80 पेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थिती आणि रेव्हेन्यू युरो 49.4 मिलियन इतका आहे. आता पुढील बातमी डीमार्टने नवीन स्टोअर सुरू केला आहे. तर त्याचे लोकेशन पाहिले तर मँडोर आणि जोधपूरमध्ये जवळपास 448 टोटल स्टोअर डीमार्टने ओपन केले आहे. तसे एक्सपान्शन स्ट्रॅटेजी पाहिली तर टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये डीमार्टचे स्टोअर ओपन होत आहे. आता पुढील बातमी म्हणजे बेल. तर सरकारने भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये 5% स्टेक विकला आहे. हा स्टेक OFSद्वारे शेअर्स सोल्ड 17.42 कोटी आणि गव्हर्नमेंट स्टेक 63.17% आणि एम्प्लॉईज रिझर्व्ह 87.5 लाख शेअर्स इक्विटी कॅपिटल अंचेद्वारे हे स्टेक विकले गेले आहे. त्याचबरोबर आजच्या मार्केटचे अपडेट पाहिल्या तर निफ्टी 50 मध्ये जवळपास 1.5% घसरण दिसत आहे. तर निफ्टी 50 25,471 अंकावर क्लोज होऊन जवळपास आज लाल निशाण दिसत आहे. म्हणजेच बेअरची मोठी बाजी मारली आहे. त्याचबरोबर सेन्सेक्स पाहिला तर 82,626 अंकावर क्लोज होऊन जवळपास 1.25% घसरण दिसत आहे. त्याचबरोबर 12 फेब्रुवारी 2026 रोजी इंडियाचा सीपीआय डाटा जाहीर झाला होता. त्यामध्ये फोरकास्ट केला होता 2.40% येईल, पण ॲक्च्युअल आला 2.75%. म्हणजे सीपीआय डाटा खूप जास्त आला आहे. हा डाटा इंडियासाठी चांगला नाही. तर ह्या डाटामुळे आजच्या मार्केटमध्ये सर्वीकडे लाल निशाण दिसत आहे. म्हणजेच बेअरने एक प्रकारे बाजीच मारली आहे. त्याचबरोबर आज USचाही डाटा, सीपीआय डाटा जाहीर होणार होता आणि त्याचा ॲक्च्युअल फोरकास्ट केला होता 2.5% येईल आणि ॲक्च्युअल आला 2.4. म्हणजे USचा डाटा पाहिला तर जवळपास इंडियापेक्षा चांगला आला आहे. तर ह्या सीपीआय डाटाचा परिणाम USच्या मार्केटवर काय होतोय हे उद्या पाहण्यासारखं आहे. धन्यवाद.